नमस्कार मंडळी, मी रोहित वाकतकर थेट लोणारमधून तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपण सध्या लोणारमध्ये आहोत। जगप्रसिद्ध असं लोणार सरोवर आज आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले विविध प्राचीन मंदिर त्यांबद्दल सुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत। आपण सध्या लोणार सरोवर या ठिकाणी आहोत। माझ्या या साईडला जर बघू शकता तुम्ही की ते आहे लोणार सरोवर। एका उल्कापातामुळे ते निर्माण झालेलं आहे। सुमारे 150 मीटर इतकी त्या सरोवराची खोली आहे आणि 6 किलोमीटरचा पूर्ण जो राऊंड दिसत आहे आपल्याला, तो पूर्ण 6 किलोमीटरचा राऊंड आहे। आणि या सरोवराच्या आजूबाजूला आपण बघू शकता काही प्राचीन मंदिरं सुद्धा या ठिकाणी आहेत। खूप ऐतिहासिक आणि प्राचीन असं हे ठिकाण। तर या सरोवराला आपण जवळ जाऊन बघूया मित्रांनो। जाण्यासाठी आपल्याला खाली इथून पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरून उतरून आपण सरोवराकडे जाऊया। मित्रांनो, आता आपण खाली सरोवराकडे जात आहोत। खाली जाण्यासाठी इथं बघू शकता माझ्या मागे इथं खाली पायऱ्या आहेत। खूप स्ट्रेट अशा पायऱ्या आहेत। रस्त्याने आपल्याला जाताना खाली इथे बरेचसे असे झरे लागतात, जे की डोंगरांमधून खाली पाणी घेऊन येतात। सध्या पावसाळ्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला असे बरेचसे धबधबे, छोटे मोठे झरे आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, या ठिकाणी बरेच पर्यटक इथे फिरण्यासाठी येतात व जे प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत, इथे एवढं नैसर्गिक ऐतिहासिक हे ठिकाण आणि या ठिकाणी आपण अशा प्रकारे कचरा करतो, हा आपण टाळला पाहिजे। तुम्ही जर या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे सोबत घेऊन येत असाल तर कृपया त्या निसर्गात या ठिकाणी टाकू नका, परत जाताना घेऊन जा। तर सरोवराकडे खाली जाताना आपल्याला या ठिकाणी शिवलिंग लागतं। त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया। ज्या ठिकाणी आपल्याला झरा लागला होता, त्या झऱ्याचं पाणी तुम्ही बघू शकता इथपर्यंत खाली सुद्धा आहे आणि हे पाणी खाली जाऊन सरोवरामध्ये मिळतं। वाटेमध्ये एक महादेवाचे खूप प्राचीन असे मंदिर लागते। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया।
मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आपला इथून पुढचा जो संपूर्ण प्रवास असणार आहे तो जंगलामधून असणार आहे. तर चला मित्रांनो, जंगलाचा प्रवास आणि एक छोटासा ट्रेक आपण सुरू करूया. तुम्ही बघू शकता, हा आहे इथला धबधबा. रस्त्याने जाताना तुम्हाला ठिकठिकाणी या जंगलामध्ये असे धबधबे तुम्हाला दिसतील. त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय सुद्धा करू शकता. या ठिकाणी मला कुठतरी मोराचा आवाज आला. तिथे आसपास कुठतरी मोर आहेत, कारण हे पूर्णपणे खूप घनदाट असं जंगल आहे आणि या ठिकाणी बरेचसे प्राणी, हरिण वगैरे या ठिकाणी दिसतात. तर बघू, आपल्या नशिबात असलं तर आपल्याला पुढे दिसेल सुद्धा. ते वन विभागात एंट्री केली त्याबद्दल आपल्याला तिथे 30 रुपये त्यांना मेंटेनन्स चार्जेस पे करावे लागतात. हे संपूर्ण जंगल जे आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र वन विभागाच्या अंडरमध्ये येते आणि या ठिकाणी आतमध्ये येताना आपल्याला त्या ठिकाणी चेक पॉईंटवर आपली एंट्री करावी लागते व 30 रुपये आपल्याला पे करावे लागतात. जंगलामध्ये आल्यानंतर आपल्याला बरेचसे येथे प्राचीन मंदिरं सुद्धा बघायला मिळतात. तुम्हाला आधी सांगितलं होतं मी. तर इथे एक खूप पडक्या अवस्थेत असलेलं एक खूप प्राचीन मंदिर आहे. बऱ्याच प्रमाणात आता पडायला आलेलं आहे, बघू शकता तुम्ही मागे मागे. वन विभागाच्या चेकपोस्ट पासून थोडं पुढे आल्यावर आम्हाला वाटेमध्ये हे महादेवाचं मंदिर लागलं. खूप प्राचीन असं हे मंदिर. यावरील नक्षीकाम खरंच खूप सुंदर आहे. या संपूर्ण जंगलामध्ये महादेवाचे प्राचीन 4 ते 5 असे मंदिर आहेत. आपण सध्या यज्ञेश्वर महादेव या मंदिरामध्ये आहोत, जे की खूप प्राचीन असं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की खूप जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आहे. या मित्रांनो आतमध्ये खूप जुन्या काळातील हे प्राचीन मंदिर आजही परिस्थितीशी झुंजत पडण्याच्या अवस्थेत आहे. त्याला लोखंडी पोलच्या सहाय्याने आधार देऊन टिकवण्यात आले आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत सरोवराच्या दिशेने निघालो. अर्धा तास झाले मित्रांनो आम्ही चालत आहेत आणि आता येणाऱ्या एका जणाकडून विचारलं आम्ही, अजून इथनं 3 किलोमीटर आम्हाला अजून पुढं चालत जायचं आहे आणि चालून चालून खूप दमलेलो आहे. खूप लांब आहे, जवळपास 5 किलोमीटर वरतून ते सरोवरापर्यंतचं हे अंतर आहे. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. याचे पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा 7 पटीने खारट आहे. याची निर्मिती उल्कापातामुळे झाली. लोणार सरोवर हे एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. काही दिवसांपूर्वी वातावरणातील बदलामुळे या सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाले होते. सायंकाळचे 5 वाजले होते. सूर्य मावळतीला आला होता, पण आमचा प्रवास अजून बाकी होता. आम्ही आता कमळजा माताच्या मंदिराकडे निघालो, जे की अजून अर्धा तासाच्या अंतरावर होते. मित्रांनो, थोडं समोर चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे 2 रस्ते दिसतात. तर आपल्याला हा या ठिकाणी वन विभागाचा बोर्ड लागलेला दिसतो, अकोला वन्यजीव विभाग अकोला. तर या रोडने आपल्याला समोर जायचं आहे, जिकडे की कमळजा माता या देवीचं मंदिर आहे. बाळा किती लांब इथून अजून? लय लांब आहे. खूप दमलं मित्रांनो, खूप घनदाट असं आहे जंगल. पण या जंगलाला बघून एक गोष्ट मला म्हणावी वाटते. काय ह्या झाड्या, काय डोंगर. हॉटेल मात्र इथं काही दिसत नाही. पाण्याची खूप ताण लागली. माणसाला इथं पाणी नाही, पण
वन्य प्राण्यांसाठी वन विभागातर्फे या ठिकाणी ठिकठिकाणी असे तळे आपल्याला केलेले दिसतात. मित्रांनो, जवळपास 2 तास चालून आल्यानंतर आपण सध्या पोहोचलेलो आहोत कमाजा माता मंदिर या ठिकाणी. आणि मंदिराच्या समोरच आपण बघू शकता या ठिकाणी आहे ते आहे जगप्रसिद्ध असं लोणार सरोवर. या सरोवराबद्दल सांगायचं झालं तर एका उल्कापातामुळे हे सरोवर निर्माण झालेलं आहे. या सरोवराची खोली जी की 150 मीटर अशी सांगितलं जाते व याचा जो एरिया आहे संपूर्ण गोल तर तो 6 किलोमीटर इतका आहे. आणि महाराष्ट्रातील जे 7 आश्चर्य आहेत त्यापैकी एक म्हणजेच लोणार सरोवर. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण लोणार सरोवर या ठिकाणाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि जर अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हेलो गाइस. हेलो गाइस. आम्ही आता लोणार मध्ये हेलो गाइस. पाणी गिनी प्यायला लागलो. मी व्लॉगर रोहित जास्त आहे. इथं मी व्लॉगर रोहित. तर शरीर काम हसू नको. सिरियस गोष्ट चालू आहे.